We are going to start with previous year questions of trigonometry functions. ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की जेवढे बोर्ड लेवलचे फॉर्म्युले असतील ते आपले पाठ असतील, आहे की नाही. आणि या सगळ्या घटना काल्पनिक असून त्यांचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. ठीक. इन अ ट्रायंगल एबीसी लेंथ ऑफ एबी √23 युनिट्स. लेंथ ऑफ द बीसी असेल, पुस्तक ओपन ठेवत जा, सरांकडून आपले छोटे मोठे मिस्टेक होण्याचा चान्स असतो. लेंथ ऑफ द बीसी बरोबर का नाही. लेंथ ऑफ द AB is √23, लेंथ ऑफ BC is this, लेंथ ऑफ द CA is 4. चला पुढे. cot A plus cot C upon cot B. पा क्वेश्चन बरोबर आहे का. पटपट बघत जा, गोम्याने नको करत जाऊ. काही काही नुसते बघत बसतात आणि 10 मिनिटांनी सर तिथे थोडीशी मिस्टेक होती, थोडंसं. क्वेश्चन इज ओके. तो चलो शुरू करेंगे बेटा, ठीक है ना. पहा आता. सो ए काय दिलं यांनी, लेंथ ऑफ द AB दिला. लेंथ ऑफ द AB म्हणजे काय रे बेटा, बोलना पटकन. छोटा सी. लेंथ ऑफ द BC म्हणजे छोटा ए. लेंथ ऑफ द CA म्हणजे, ठीक आहे ना, छोटा ए छोटा बी छोटा सी. यांनी 3 साइड्स दिल्या आपल्याला, ठीक आहे ना. ते काय म्हणतायत, तुम्ही काय काढून दाखवा, कॉट ए प्लस कॉट सी अपॉन कॉट बी. ते चांगल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात यायला पाहिजे. तिकडं कॉट आहे पण रूल कोणता होता, कोसाईन. साईन कोसाईन पोझिशन फॉर्म्युले पाठ असतील तर माझं इथं डायरेक्ट तर टाकू शकत नाही आपण, पण कॉटला काय लिहू शकतो, कॉस बाय साईन. मग अशा पद्धतीने आपण साईडच्या टर्म्समध्ये जाऊ शकतो. पटकन सांग, लॉजिक कळलं का तुला. हां, मग आपण जे एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे, कॉट ए प्लस कॉट सी, कॉट ए प्लस कॉट सी, खाली आए बेटा कॉट बी. तो अपन इसको थोड़ा सा सिंप्लीफाई करेंगे, विच विल बी कॉट ए ला काय लिहू रे बेटा, कॉस ए अपॉन साइन ए. दिस विल बी कॉस सी अपॉन साइन सी. आणि हा कॉस बी अपॉन साइन बी. जे रूल्स आपल्याला माहिती होते ना तिथपर्यंत आपण आलो. बरं, पुढे काय करणं बेटा आपल्याला, आपण क्रॉस करू, त्याला सिंप्लिफाय करू, नाही तर डायरेक्ट फॉर्म्युला टाकू, आपली मर्जी. काय सिंप्लिफाय करणं सोपं आहे, कॉस ए इंटू साइन सी. हां, थोडं सिंप्लिफाय करू त्याला आपण, व्हॅल्यू तर तशा टाकायचे आपल्याला. विच विल बी इक्वल टू कॉस ए असं लिहू, साइन सी इंटू कॉस ए प्लस साइन ए इंटू कॉस सी अपॉन साइन ए साइन सी होईल, राईट. खालचा साइन बी वरती जाणार आहे. आता CETचा क्वेश्चन म्हणलं थोडंसं वेळ वाचवणं आपण गरजेचं आहे. अरे बरोबर आहे का नाही. हे झालं साइन बी आणि खाली काय होईल बेटा, साइन ए साइन सीचा जो प्रोडक्ट आहे त्याला जोडीदार कॉस बी येईल. पटकन सांगा, सगळ्यांना इथपर्यंत समजलंय का आपापसात. हा छान, वाह. आता हे सारं तुझ्या डोक्यावरून जाणार आहे बेटा. हे तुम्ही बाहेर बसले तरी जमन. हे एकदम मी सिरियस, दिस इज ऑन अ सिरियस नोट. हे CET आहे बेटा, त्यातली त्यात 24-25 म्हणजे JEE आहे. मी तुम्हाला आधीच बोललो हे क्वेश्चन थोडे टफर साईड आहेत. आपल्या बुद्धी तशी बोर्डाच्या याला झेपाना, तर त्याच्यामध्ये फालतू लेक्चर काय घाण करू नका. हां, तर आपण ॲक्च्युली काय केलं, सायन्स सी कॉस. तुमच्या गडबडीत तिथे एखादी छोटीशी मिस्टेक झाली, सारा टाईम वेस्ट, सगळा व्हिडिओ वेस्ट. साइन सी कॉस ए प्लस साइन ए कॉस सी आणि अपॉन साइन ए साइन सी. कंपाऊंड फ्रॅक्शन झाल्यामुळे तो खालचा साइन बी वरती गेला, डिनॉमिनेटर सोबत कॉस बी आला. थोडक्यात आपण सगळे एक्सप्रेशन साइन आणि कॉसमध्ये आणलेलं आहे आणि आपल्याला रूल माहिती आहे. तो आपण क्या करेंगे बेटा, साइन सी ला काय लिहायचं, सी के, बहुत बढ़िया. आणि कॉस ए आपल्याला माहिती आहे, बोलो बी स्क्वेअर इट इज अपॉन 2BC प्लस साइन एला ए के आहे सगळे व्हॅल्यूच्या टर्म्समध्ये. ओके, तो आपण लिखेंगे बेटा. याला आधी कंप्लीट करू. साइन एला लिहू आपण ए के आणि कॉस सी ला लिहू बी स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर. ओके, काय अडचण नाही. सी आहे ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2AB झालं हे. चलो ठीक आहे, ह्या झाल्या पहिल्या 2 टर्म्स. दिस होल इज मल्टिप्लाइड बाय साइन बीचा अर्थ काय झाला बाळा, BK होल डिवाइडेड बाय ए इक्वल टू साइन झाली आपण, आहे की नाही. चलो
साइन एचा अर्थ झाला बेटा ए के. ओके ए के. साइन सी इज नथिंग बट सी के. आणि बेटा कॉस बी कॅन बी रिटर्न ॲज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. ठीक आहे. पहिली स्टेप आपण केली होती की साइन कॉसमध्ये आलो होतो. दुसरी स्टेप आपण असं केली की साईडच्या टर्म्समध्ये ते अँगल होते ते सगळे लिहिले. आता आपल्याला हे सगळं सिम्प्लिफाय केलं का 100% एक व्हॅल्यू भेटणार आहे. सो बेटा हा सी आणि हा सी झाले. बघ इथं ए आणि ए झाले. तर तुम्ही ऑब्झर्व केला असेल की ॲटोमॅटिकली बेस कसा होतो बेटा सेम. तो बाहेरचा बी के राहू दे तसाच, पण मला सगळ्यांनी सांगा खाली बेस टू बी खाली बेस टू बी सेम सेम आला का नाही आला. येस. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळा हा के पण कॉमन आहे का नाही. बघ ना ह्या पण टर्ममध्ये आणि ह्या पण टर्ममध्ये बाहेर बी के बेटा बाहेर बी के. आपण एक काम करेंगे तो के तिकडे बाहेर सोबत घेतला ना तर बी इंटू त्या केला जोडीदार के स्क्वेअर. अरे बरोबर आहे बेटा. आतमध्ये जागा नाही पुरणार नाही का. हां तर तो के बाहेर आला त्या बी केचा जोडीदार झाला बेटा बी के स्क्वेअर. आता बघ आतमध्ये फ्रॅक्शन आपण लिहू तर बेस सेम आहे 2b. न्यूमरेटरला काय लिहू अगोदर बेस लिहून घेतो मी. बघा 2b. चला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ॲडिशन आहे सो प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. दिस इज डिवायडेड बाय खाली काय होईल बाळा ए पण आणि सी पण याच्यासोबत होईल कॅन्सल आउट. के के काय झाला बेटा के स्क्वेअर आहे की नाही. के स्क्वेअर डिनॉमिनेटर 2 आहे आणि याला ॲज इट इज लिहू आपण ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2. पहा बरं आता के स्क्वेअर झाले की नाही कॅन्सल आउट. बरं दिस इज इक्वल टू इकडं बाहेर फक्त राहिला बी. काय काटाकाटी होऊ शकते पहा बरं. प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. हा मायनस ए स्क्वेअर आणि हा प्लस ए स्क्वेअर. सो बेटा इथं बी आहे आतमध्ये बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर झाला 2b स्क्वेअर. खाली कोण आहे बेटा त्याला जोडीदार 2b. इकडं खाली ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 विल राईट ॲज इट इज ए स्क्वेअर. मलाच वाटतं याला बरं ठीक आहे कारण की आपल्याला पाहिजे दिलेले आहेत ना आपल्याला ते काय छोटा ए छोटा बी आणि छोटा सी. वी नो एव्हरीथिंग. सो ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वी विल कीप ॲज इट इज. आणि कंपाऊंड फ्रॅक्शन होतं खालचा 2 वरती जाईल. पटकन सांगा सगळ्यांच्या लक्षात आलं का. सो बेटा 2 ला 2 कॅन्सल झाला. हा बघा बी उडाला स्क्वेअरमधला एक जण उडाला. आता कोण उरलं बेटा हे 2 टाइम्स बी 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 स्क्वेअर झालं. ठीक आहे. सो 2 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी इज 4. सो 2 इंटू 4 लिहू आपण. खाली पहा एचा स्क्वेअर किती झाला रे बेटा 9 प्लस सीचा स्क्वेअर 23 ओनली √23 आहे ते आहे का नाही. आणि मायनस करायचं आहे बीचा स्क्वेअर 16. 16 दुने 32 23 आणि 9 झाले 32 मधून 16 गेले 16. ॲन्सर आलं 2. सगळ्यांच्या लक्षात आलंय का हे. हा क्वेश्चन नेमका आपण कसा सोडवला मला सांगा. लॉजिक डेव्हलप होणं जरुरी आहे. वहीत भरवायचं नाही आपल्याला तसा भरपूर वेळ लागेल का तुमची लईच इच्छा आहे बरोबर आहे का नाही. लॉजिक डेव्हलप होणं जरुरी आहे. मॅथमॅटिक्स इज सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. घरी गेल्याच्यानंतर तुम्ही हे मानाने ट्राय करा. आता डोक्यात लॉजिक ठेवा. हा क्वेश्चन काय टाईपचा क्वेश्चन होता समज के लेंगे बेटा. लेंथ ऑफ द ए बी लेंथ ऑफ द बी सी लेंथ ऑफ द सी ए असं दिलेलं होतं. म्हणजे तुला क्वेश्चन वाचल्या हे लक्षात आलं का नाही का जो काही ट्रायंगल असेल त्याच्या मला तिन्ही साईड्स दिल्या होत्या बेटा. यस ऑर नो बेटा. लेंथ ऑफ द ए बी बोलले
तर बेटा लेंथ ऑफ द ए बी काय असते रे? लेंथ ऑफ द ए बी काय असते? छोटा सी. लेंथ ऑफ द बी सी बोलले आणि कॅपिटल बीच्या समोर साईड छोटा बी असते म्हणजे लेंथ ऑफ द ए सी आली. ज्याला लॉजिक डेव्हलप झालं नव्हतं पटकन सांग, त्याला आता तरी कळालंय का नाही? छोटा एबीसी दिलेले होते त्यांनी. बरं पुढे ते काढा जे बोलले होते ते कॉट ए कॉट बी कॉट सी दिसले मला, राईट. पण मी तर रूल शिकलेलो आहे, फॉर्म्युले पार्ट आहे. तर ते फॉर्म्युले कोण होते बेटा? साइन अँड कॉस. सगळे फॉर्म्युले साइन कॉस. पण मी कन्फ्यूज झालो, तो करे तो क्या करे. पण मी काय करतोय हा? फक्त कोणाला सांगूच नको मी 9वी पासून आहे, डायरेक्ट 12वीला आलो म्हणा म्हणून गडबड झाली. अरे लॉजिक समजून सांगतोय रे बाबड्या तुला मी. लॉजिक सीईटीचा प्रश्न येतो ते प्रिव्हियसली दे आर आस्क्ड इन जी. किती वेळा सांगून झालं हे. तर लॉजिक काय होतं की आपल्याला साईडच्या टर्म्समध्ये जाणं गरजेचं होतं, बरोबर आहे का नाही? अँगलच्या टर्म्समधून साईडच्या टर्म्समध्ये आपण इंटरप्रिट केलं तर मला ते कॉस साईन सापडले, ते आपण सिम्प्लिफाय केले आणि रूल टाकला आणि खेळत खेळत शेवटपर्यंत आणून व्हॅल्यू टाकल्या. रिझल्ट ओके. हां चला पुढचा क्वेश्चन वाचा, काय म्हणतायत? काय काय? ट्रिपलेट. कालच सम केलेलं आहे आपण हे. हां कॉस इनवर्स ऑफ 12-13. ते 12-13 आणि 3-5 पाहून तो डोक्यात आलं विषय ट्रिपलेटचा आहे. आपण काय केलं होतं बेटा काल? याला काय बोललो होतो? दिस इज इक्वल टू, बोल पटकन. अरे या खाली एक्स मानायचं ना, या टर्मला आपण एक्स बोलू आणि दिस इज इक्वल टू काय बोलू बेटा? सीईटी तेवढा टाइम नसतो. परंतु तुमच्या आता हे लक्षात आलं असेल, याला जर एक्स बोलले ना बेटा तर कॉस एक्स काय होईल? जल्दी बोलो. बहुत बढ़िया. बर इथं काय लिहू रे बाळा? पटकन बोल. साइन वाय इज इक्वल टू, हे दोन भेटतात. पुढची स्टेप पटकन सांग. बोल ना पटकन. सर ट्रायंगल काढा. हां पुढे बोल पटापटा. ह्या अँगलला काय म्हणा सर? एक्स. ह्या अँगलला काय म्हणा? बरं कॉस एक्स आहे, मग बेसला 12 लिहा, हायपो 13 लिहा, मग पटकन ही व्हॅल्यू येस और नो? ठीक आहे. साइन वाय म्हणजे हा 3 आणि हा 5. कलर का चेंज केला संगुरुजीनी? माज, बाकी काही नाही, माज. अरे कलर का चेंज केला? का ते कळावं का बॉ हे व्हॅल्यू आपण पायथागोरसने काढलेली आहे का नाही? चला पुढे. सो ट्रिपलेट तुझ्या लक्षात आलं. आणि आता विषय असा आहे, ही जी सम आहे ही कशाच्या टर्म्समध्ये लिहायची बेटा आपल्याला, आहे का नाही? साइन इनवर्स. तर तुझ्या लक्षात आलं असेल की एक्स प्लस वाय आहे, तिकडचा इनवर्स अलीकडे आलो काय होईल? साइन. हां मग काय करतो बाळा आपण? जल्दी बोलो बोल पटकन. साइन एक्स प्लस वाय. हां मॉमला गेला आवाजच डाऊन. साइन एक्स कॉस वाय कॉस एक्स. पुढची स्टेप हा एक्स प्लस वाय. बरं जाऊ दे याला असंच ठेवू. साइन एक्स सांगा. साइन एक्स 5y कॉस वाय. तरी आवाज नाही बरं का. कॉस एक्स साइन वाय 3/5. ह्या दोन आयत्या होत्या. हां झालं मग आन्सर. आता बेस काय होईल बेटा? 65. 20 आणि 36 किती झाले? 56. याचाच अर्थ एक्स प्लस वाय कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ. आणि मग आपला एक्स कोण होता बेटा? मला नाही वाटत लिहायची गरज आहे. रिझल्ट ओके. ते बोर्ड लेवलसाठी आपण सगळं स्टेप बाय स्टेप केलं. बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे चला नेक्स्ट सांगा. आता ह्या क्वेश्चनला व्हॉट शुड बी डन? टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. मी तुम्हाला शिकवलं होतं, चेक करा. एक्स इज ग्रेटर दैन 0, वाई इज ग्रेटर दैन 0, वो तो होना चाहिए. सर अगर नहीं होगा तो क्या करेंगे? टॅन इनवर्स मध्ये माइनस आला तर आपण क्या करेंगे? पाय मायनस करायचं का? काय करायचं? पाय प्लस करायचं. म्हणजे समजा हा टॅन इनवर्स 1/4 आहे, परंतु हा जर समजा टॅन इनवर्स ऑफ आता काय केलं असतं आपण? समजा हेच सम आहे फक्त मायनस असतं. आता काय केलं असतं? करेक्ट मायनस. कारण काल काय शिकवलंय? 136. अरे बरोबर नाही? चला
मग ते टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय मध्ये कन्वर्ट झालं असतं, कन्वर्ट झालं असतं ना ते. हां, लक्षात ठेवा, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कॅन बी देअर. सध्या आता एक्स आणि वाय आहेत, त्यांचा गुणाकार आपल्याला चेक करायचे, लेसर आहे का ग्रेटर आहे. तो जर ग्रेटर आला तर आपल्याला काय करायचं, पाय प्लस. लेसर आला तर युज्युअल फॉर्म्युला. आता हा पण प्रॉपर आहे तो पण प्रॉपर आहे, दोघांचा गुणाकार कसा येईल, प्रॉपर. म्हणजे एक्स आणि वाय काय होईल बेटा, कळतं ना सगळ्यांना. आता कसं लिहू, तिकडे एक्स आलेला आहे, सो 1/4 इंटू 2/9 किती झालं बेटा, हे 2/36 इज लेस दॅन 1. म्हणजे आपला प्रॉपर फॉर्म्युला वी विल ॲप्लाय. ठीक आहे, बरं चला सांगा. टॅन इनवर्स हां एक्स प्लस वाय म्हणजेच 1/4 प्लस 2/9 अपॉन इज इक्वल टू 1/2. याला काही करण्याजोगं नाही, विल कीप ॲज इट इज. कारण आपल्याला काय करायचं आहे, तो एक्स काढायचा आहे, म्हणजे सिम्प्लिफाय करत चालायचं. टॅन इनवर्स 1/4 प्लस 1/9 मग किती झाला, 9 प्लस 8 17 अपॉन 36. इथं पहा 2 अपॉन 36, 36 मधून 2 गेले 30 अपॉन 30, 36 कॅन्सल. 17 दुने 14, याला ॲज इट इज ठेवा. इट इज 1/2 कॉस इनवर्स एक्स. 17 दुने 34. सो फायनली वन्स अगेन वी कॅन राईट टॅन इनवर्स, काय लिहूया बेटा, 1/2 इज इक्वल टू 1/2 इंटू कॉस इनवर्स एक्स. अलीकडे टॅन इनवर्स आहे, पलीकडे कॉस इनवर्स आहे, परंतु हा जो 2 आहे त्याला अलीकडे घेऊन ठेवा. इट इज 2 टाइम्स टॅन इनवर्स ऑफ 1/2 कॉस इनवर्स एक्स. आता 2 टाइम्स टॅन इनवर्स ऑफ एक्सला आपण काय लिहू शकतो, कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अकॉर्डिंग टू इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक प्रॉपर्टी. अरे ते 2 टाइम्स टॅन इनवर्स आहे ना. आपल्याला एक्स पाहिजे तर अलीकडे कॉस इनवर्स येणं गरजेचं आहे. कोण येणं गरजेचं आहे, कॉस इनवर्स येणं गरजेचं आहे. तो आपण लिख सकते हैं कि 2 टाइम्स टैन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 माइनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता याला आपण लिहू शकतो कॉस इनवर्स ऑफ 1 माइनस, तो जो एक्स है तो 1/2 है, सो 1 माइनस 1/2 चा स्क्वेअर किती आला अपॉन 1 प्लस इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. दोन्ही साईडचा कॉस इनवर्स आता कॅन्सल आउट होईल. 4 मायनस 1 आला 3/4, 4 प्लस 1 आला इज इक्वल टू एक्स. खालचा 4 झाला कॅन्सल आणि एक्स झाला 3/5. समजलंय सगळ्यांना. चला नेक्स्ट. द नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द इंटरवल 0 to 5 पाय सॅटिस्फाइंग द इक्वेशन इज इक्वल टू 0. एकदम बेसिक प्रॉपर क्वेश्चन आहे हा. तुम्ही सांगा बरं, व्हॉट शुड बी डन. ते प्रश्न काहीला प्रश्नच कळत नाही काय म्हणतायत. व्हॉट आर दे आस्किंग, नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स, किती एक्सच्या व्हॅल्यूज भेटतील किंवा असतील कशामध्ये रे, 0 to 5 पाय. तुला इंटरवल का लाग 0 to 5 पाय. अरे हा 0 आहे, इथं काय आहे पाय. अरे बरोबर आहे का नाही. एक राऊंड मारला किती झाला 2 पाय. 2 राऊंड मारले किती झाले, आणि या इथं आल्यावर झाले 5 पाय बरोबर का. हां काय करावं लागेल, आणखी एक पाय म्हणजे इथपर्यंत. अरे एवढं तर कळलं तुला. याच्यामध्ये एक्सच्या किती व्हॅल्यू असतील असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न कळला. बरं
एक्सच्या व्हॅल्यू जायला हे कशाच्या टर्म्समध्ये, साईनच्या टर्म्समध्ये, बरोबर आहे का नाही. आता साईनची व्हॅल्यू इथून आपल्याला काढून घेणं आहे, ती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चेक करणं आहे, आणि त्या हिशोबाने क्वार्टरमध्ये किती अँगल येतील. अरे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे का नाही. कळलं का सी ई टी किती मजेदार असते. हे कसं दिसतं इक्वेशन आपल्याला, क्वाड्रॅटिक. आणि मग क्वाड्रॅटिक आपण ऑलरेडी सोडलेलं आहे इन एक्स, बरोबर आहे की नाही. हां, एक्सच्या ऐवजी फक्त साईन आहे इथं, राईट. सांगा मला आता थोडं शॉर्टकट गेलं पाहिजे. 3 दुने 6, 6चे 2 फॅक्टर थोडे पटकन सांग मला. अरे बोल ना. गुणाकार 6 1, निगेटिव्हसाठी दोघांना मायनस द्या, झाला विषय सॉल्व, राईट. चला पुढे तुम्हाला मी शिकवलेलं आहे, थोडं पटकन सांगा. पहिला ब्रॅकेट इंटू, हां बोल पटकन, बोल ना पटकन. पहिला ब्रॅकेट 3 sin x, 3 sin x. अरे कळतंय का. फॅक्टर्स लिहून टाका. -6, पुढची गोष्ट तुला दिलेली मी काय, कॉमन काढून कट करून टाकायचं. मग इथून कोण कॉमन निघल, 3. मग आतमध्ये काय राहील, sin x मायनस, हां. आणि इथं काय करूया, विल कीप ॲज इट इज, ठीक आहे ना. इज इक्वल टू, आता 0 याचा अर्थ काय झाला, 3 तर 0 नसतोच. गुणाकार 0 याचा अर्थ काय झाला, हा 0. म्हणजे इथून sin x काय भेटल मला पटकन सांग, काय भेटल. आणि sin x काय भेटल, हां पटकन सांग मला पुढची स्टेप. आता लागले घुमावणी पाहिला. साईन फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, 1. -1 टू +1, 2 यायचं काही कारण नाही का. त्याचं रिझन काय आहे, अरे बोल ना. साईन एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर असते, कुठपर्यंत असते, 1 पर्यंत. 2 यायचं काही कारण नाही, एकाच्या पुढं सारखायचं कारण नाही, -1च्या मागं सारखायचं कारण नाही. व्हॅल्यू एकच उरली, कोणती रे, टेबलमध्ये तर नाही सर. 1/2 असते तर मजा आली असती. मी किती म्हणलो असतो, एक्स इज, पाटापाटा बोल ना. 1/2 असते तर किती म्हणलो असतो आपण, 30. 1/√2 असते तर इथं 1/3 आहे, तो क्या करे. अरे येड्या, ती पॉझिटिव्ह आहे एवढंच इनफ आहे ना आपल्यासाठी. अरे तर बरोबर आहे का नाही. आता नंबर ऑफ द सोल्युशन विचारले ना त्यांनी तुला फक्त. मग आता व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह आली. मग आता मला सांग, साईन किती ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, 2 ठिकाणी. कुठं कुठं, फर्स्ट आणि सेकंड. मग मला सांग, जेव्हा तू पहिला राऊंड मारित होता तेव्हा तुझं सोल्युशन नंबर 1 आलं, 2 आलं, 2 आले की नाही. परत दुसरा राऊंड आणला, 3 4, मग उत्तर किती, 6. अरे मजा आली का नाही आली. वी विल गेट हाऊ मेनी सोल्युशन्स, 6 सोल्युशन्स. कळतंय का, ते इंटरव्हल देतील आपल्याला, चेक करायचं आहे अशा पद्धतीने. वाचा. इन अ ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह करा. एकदम बेसिक प्रश्न आहे हा. नशीब आहे का 23-24 साली एवढा सोपा प्रश्न आला. हे डायरेक्ट 15 वर्षापूर्वी यायचे चिंटू बंटू क्वेश्चन्स. दे आर बेस्ड ऑन फॉर्म्युला ओनली. पण सर आमचे फॉर्म्युलेच पाठ नाही, लावा ताकद. अरे 2ac साइन ऑफ, आता काय करेंगे, क्या करेंगे. अरे ते मायनस, याला कुठं बघून घाबरतो मला सांग. ट्रायंगल आहे याचा अर्थ काय झाला, a + b + c काय असतं, पाय. इथं a + c दिसला नाही तुला, मग a + c ला काय लिही, पाय - b. मग ती जी टर्म आहे कोणती, a - b + c/2. याला काय लिहू शकतो तू, अरे कळतंय की. अरे ते पाय - b झाला ना, अजून एक -b, पाय - 2b/2. यालाच काय लिहिता येईल आपल्याला, π/2 - b. ते म्हणतायत आम्हाला याचं उत्तर काढून दाखवा. सो वी विल से दिस इज इक्वल टू 2ac साइन, काय केलं आपण त्याला, बॉम्बला मोठ्याने, साइन π/2 - b. अरे काय लिहू त्याला, पुढं काय करू, पटपट बोल ना जरा. लगा तो फॉर्म्युला. हा पुढची स्टेप. अरे अख्खे 2ac ला a² + c² - b² झालं ना आन्सर. सोपा होता का नाही. नेक्स्ट
एक्स इज 0 to 1 एक्स कॉस ऑफ कॉट इनवर्स, हे असं पाहून घाबरायचं नाही. लक्षात घ्या, ते किती मोठं एक्सप्रेशन असू द्या, पहिली गोष्ट ते सिम्प्लिफाय तर होणारच आहे. अरे सॉर नो, सिम्प्लिफाय होणार आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्हाला टेक्निक देतो. काय करायचं, तो राडा किती असू द्या, पण आधी आपण आत घुसायचं, आतमधल्या टर्म्सकडं सॉल्व करता आतून करावं लागेल ना, बाहेर मोकळे झाला. काय करायचं, आतमध्ये तुम्ही घुसले की तुम्हाला दिसतंय, हे बघ आतमध्ये दोन ठिकाणी कोण दिसला मला, कॉट इनवर्स एक्स. कॉमन सेन्स आहे ना. आतमधून तू बाहेर आला तर कॉस आहे बेटा, बाहेर कॉस आहे, आत कॉस इनवर्स यायला पाहिजे. पटपट बोल मला, आपण हे उदाहरण केले आहेत. बाहेर कॉस इनवर्स आहे, आत कोण यायला पाहिजे, बाहेर कॉट इनवर्स आहे 100%. ओके, काय येणं गरजेचं आहे, तो कॉस येणार, काही घाबरायचं कारण नाही. थोडीशी ट्रिग्नोमेट्री लगानी पडेंगी बेटा. डायरेक्ट क्वेश्चन बघितलं आणि उत्तरी नाश होणार आहे का, पण लॉजिक तो सिंपल आहे सर. बाहेर कॉट इनवर्स आहे तर इकडं कॉट होणं जरुरी आहे. मग आता आपण सगळ्यात पहिले त्याला रिप्लेस करू. आपण काय करू, मी परत सांगतोय की डायरेक्ट सोल्युशन भेटल असं होणार नाही, पण आपण याला एक नाव थिटा तर देऊ बेटा. दिस इम्प्लाइज, मी काय म्हणू शकतो, जल्दी बोलो. एक्स काय झाला, एक्स. ठीक आहे सर, एवढं तर मला कळलं. हे बघितलं, एकटा एक्स दिसला का नाही, तो काय झाला, आला का नाही कॉट थिटा. कॉस ऑफ झालं ना, याला काय लिहिलं आपण, थीटा. अरे भाई कुछ तो होगा, सिंप्लीफिकेशन स्टार्ट तो होगा. सो आपण क्या करेंगे बेटा, दिस इज इक्वल टू, दिस इज म्हणजे काय, आपलं सोल्युशन इज इक्वल टू. तुम्ही आणि नीट आहे का, हा जो क्वेश्चन आहे इकडे ऑप्शनमध्ये मला काय दिसतंय रे, रूटमध्ये 1 + x². म्हणजे मला याला खेळवाड करायची गरज आहे का, जरा लॉजिक पहा, लक्षात घ्या सगळ्यांनी, नुसतं घुम्यासारखं चलू नका. किती जणांना जे लॉजिक मी डेव्हलप करतोय हे समजतंय, आधी त्यांनी हातवरती करा. ठीक, हा जो डोंगर दिसतोय, हा डोंगर पोखरावता लागेल, उत्तरापर्यंत तर यायचंच आहे ना. मला इकडं उत्तरामध्ये 1 + x² रूटमध्ये 2-3 ठिकाणी दिसतोय का नाही, कॉमन सेन्स आहे, बी ऑप्शन नसणारच आहे. असू शकतं, म्हणजे मी फक्त एक छान, अरे मी काय पाठ थोडं करून आलो, पण मी काय म्हणतो, 3 ठिकाणी त्यांनी जर रूट 1 + x² दिलेला आहे आणि तो क्वेश्चनमध्ये पण येतो, ज़्यादा चान्स होगा की इट हॅज टू बी अवेलेबल. बरं नाही तर आपण एक्सला कॉट थिटा टाकून 1 + cot² थिटा आपण फंडामेंटल बी लावू शकतो. लक्षात आलंय का, तर खेळ होणं जरुरी आहे. आपण क्या करेंगे बेटा, सगळ्यात अगोदर तो रूटमध्ये 1 + x² आपण असाच ठेवून, गरज पडली तर नंतर त्याची व्हॅल्यू टाकू. पटकन सांग, का आलंय का तुला, कारण घाणेरडं एक्सप्रेशन आतमधलं आहे. अरे बरोबर आहे की नाही, तो आपण उसको फोकस करेंगे की ज्याच्यामध्ये जो एक्स आहे त्याला आपण लिहू कॉट थिटा, कारण आत ट्रिग्नोमेट्री का खेळ होणं जरुरी आहे. कॉस थिटा होईल आता, सरळ सरळ, बरोबर आहे का नाही, कॉट थिटा कॉस थिटा. बर, प्लस साइन, आणि ह्याचं पावर किती आहे, बरोबर ना, काही राहिलं का, -1, व्हेरी सॉरी, साइन थिटा. परंतु बेटा ह्या एक्सप्रेशनचा स्क्वेअर आहे आतमध्ये, ह्या एक्सप्रेशनचा कॉट थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा ह्या एक्सप्रेशनचा स्क्वेअर आहे, आणि ह्या इथं -1 आहे. आणि बेटा हे बघ, हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाल्यावर पॉवर पा क्लिअर कटली लागणे आपण सगळं. ठीक, दिस इज इक्वल टू कॉट कॉस. चलो अपन सिंप्लीफाई करेंगे बेटा. कॉट ला वी कॅन राईट कॉस बाय, मग त्याला सरळ सरळ असलो का, cos² थिटा अपॉन साइन थिटा, पटकन सांग. ओके, प्लस नुसता साइन तो आपण करेंगे बेटा साइन थिटा अपॉन द होल स्क्वेअर -1 आणि त्याची पावर 1/2. बघ लॉजिक आपोआप डेव्हलप व्हायला लागलं ॲज यू आर सिम्प्लिफाईंग. हे इकडं आतमध्ये असंच ठेवलं आपण, cos² प्लस sin² होईल, येस ऑर नो. हा पण आपण तुला घरी गेल्यावर स्टेप्स तर कळायला पाहिजे का नाही, अरे सॉर नो, CET मध्ये तू डायरेक्ट मांडणार आहे cos² प्लस sin². खाली कोण आला बेटा, साइन थिटा, याची पावर किती आहे बाळा, 2. पुढे याच्यातनं सबट्रॅक्ट केला आहे 1,
आणि त्याची पॉवर 1/2 रूट ओव्हर चला आतमध्ये कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किती आला बेटा? सो 1/sin थिटा -1 येतं. आपण त्याला मुद्दाम काय लिहिलं बेटा? हे बघ याचा काय आहे? सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी 1/sin थिटाचा काय बेटा? स्क्वेअर. मग आपण थोडं लई स्टेप वाढतील आता आहे की नाही? 1 काय लिहूया बेटा? 1 पुढे काय मायनस, त्याला आपण काय लिहू? 1/1 आणि त्याची पॉवर 1/2. चला दिस इज इक्वल टू रूट ओव्हर सांगा आता आतमध्ये काय होईल बेटा? 1 - sin स्क्वेअर आणि अपॉन 1 - sin स्क्वेअर खाली काय होईल? sin स्क्वेअर थिटा. याचं काय रे बेटा वरती? पॉवर 1 म्हणजे स्क्वेअर रूट. परत एकदा रूट ओव्हर 1 - sin स्क्वेअर म्हणजे कोण रे बेटा? कॉस स्क्वेअर थिटा खाली साइन स्क्वेअर थिटा आणि त्याची पॉवर. आता व्हॉट इज कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर? इट इज कॉट स्क्वेअर थिटा. त्याची पॉवर चा अर्थ काय झाला रे? बोल भटकन. सरळ सरळ ते काय झालं? कॉट थिटा. आपला कॉट थिटा होता एक्स. अशा हिशोबाने सगळे एक्सप्रेशन जर तुम्ही मॅच केले तर योगायोगाने बाबा कारकिलीची भविष्यवाणी खरी ठरली. काही 1 2 3 होते त्याच्यापैकीच एक आन्सर होतं. जरी नसतं आपण एक स्कॉट टाकून फंडामेंटल लावून जुगाड करत तिथपर्यंत गेलो असतो. लक्षात आलं सगळ्यांना? सो x × √. क्वेश्चन सोपे आहेत का अवघड आहेत? ते सोपे आहेत. फक्त तुला एक्सप्रेशन पाहिजे. मी जे लॉजिक बोलतो त्या लॉजिककडे लक्ष दे. का आपल्याला आतून सोडत बाहेर त्याला मोकळं करणं गरजेचं आहे एक्सप्रेशनला. चला पुढचा क्वेश्चन वाचा. तुम्ही सांगा मला काय केलं पाहिजे. पटकन सांगा. तुम्हाला जास्त वेळ नको खाऊ. पटपट बोल. चुकलं काय ते ट्राय कर. कॉस इनवर्स एक्स अल्फा दिला. x 0 to 1 आहे. एक्स त्याचा डोमेन आहे का रेंज रे? डोमेन आहे का रेंज आहे? करेक्ट डोमेन आहे. त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय रे? 0 to करेक्ट. क्लोज का ओपन? हा असं क्लिअर कट कन्सेप्ट पाहिजे. सीईटीला सगळ्या लागतात. ठीक. पुढे काय म्हणतात? साइन इनवर्स ऑफ हे एक्सप्रेशन प्लस सेक इनवर्स ऑफ हे 2π/3 अल्फा. बेसिक क्वेश्चन आहे एकदम. बोलना पटापटा. कॉस इनवर्स एक्स अल्फा इथून कॉस आपलं एक्स काय आला? कॉस अल्फा. उचल त्याला ते टाकून झाला आन्सर. हरकलते का नाही? हां मग इथून एक्स काय आला? बोंबल थोड़ा मोठा नहीं. एक्स का आला? कॉस अल्फा एंड दिस तो उठा के डाल दो. सो देयरफॉर अपन क्या लिखेंगे बेटा? साइन इनवर्स 2 कॉस अल्फा रूट मध्ये 1 - कॉस स्क्वेअर अल्फा 2 कॉस अल्फा. ठीक याला ब्रॅकेट टाकला प्लस सेक इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 है की नाही? हा ब्रॅकेट झाला. ठीक आहे आपण टाकलं होतं तो नो इश्यू. बरोबर ना? साइन इनवर्स ऑफ नाही अरे आपण जो ब्रॅकेट टाकला तिथंच कंप्लीट झालं. अरे बरोबर आहे नाही? साइन इनवर्स ऑफ ही पहिली टर्म प्लस सेक इनवर्स ऑफ ही दुसरी टर्म. दे आर सेइंग दिस इज इक्वल टू व्हॉट? चला पुढे पटपट बोल. काहीचे भरलेच पाठ नाही. 1 - कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर रूटच्या बाहेर आला साइन अल्फा.
टू साइन अल्फा कॉस अल्फा, साइन टू अल्फा. मग साइन इनव्हर्स हे सरळ सरळ आतमध्ये काय आला, साइन. बर इकडं सेक इनव्हर्स, पटकन बोल. अरे ते काय झाला, कोणाचा फॉर्म येतो, कॉस टू अल्फा, 1/cos टू अल्फा म्हणजेच सेक टू अल्फा. दिस इज इक्वल टू 2π/3. साइन इनव्हर्स साइन जाईल, सेक इनव्हर्स सेक जाईल. 2 अल्फा आणि 2 अल्फा किती आले, विल बी, मग अल्फा किती आला इथून, π/6. अरे झेपा की नाही, किती जणांना कळलं हे, हात वरती करा. हे त्यालाच कळण्याचा चान्स आहे ज्याचे फॉर्म्युले पाठ आहेत, साइन टू थिटा कॉस टू थिटा. बाकीचे लई मोठ्या मानाचे आहेत, सर कळालंय कळालंय कळालंय. समाजात स्टेटस राहायला पाहिजे ना, बाकीचे नाही. तुला कळलं नाही काय, डोकं नाही तुला. ओके ओके, चाललंय चाललंय. चला पुढे. इफ द साइड्स ऑड अ ट्रँगल ऑफ अ ट्रँगल आहे ABC आर इन AP, काय म्हणतायत रे हे, हां साइड्स आर इन AP. एकतर नीट आहे का, साइड्स AP मध्ये म्हणतील किंवा अँगल्स AP मध्ये म्हणतील. जेव्हा अँगल्स AP मध्ये असं म्हणतील ABC, तर मधल्या डबल करायचं, टू बी विल बी. ते पुढे अँगलचं क्वेश्चन करू आपण, सध्या साईडचा प्रश्न आहे. ठीक आहे ना. मला सांग साइड्स AP मध्ये आहेत, याचा अर्थ काय झाला रे, मधल्या डबल कर, पटकन सांग. टू बी काय झाला, इम्प्लाइज, बोल पटकन. टू बी काय झाला, चला सोडवा, बेसिक क्वेश्चन आहे हा, बोलना पटकन. इज इक्वल टू स्मॉल a 1 हां cos स्क्वेअर C/2 झाले हँग. आयडेंटिटी देऊ देऊ मेलो मी. 1 + cos थीटा 2 cos स्क्वेअर θ/2, 1 - cos थीटा 2 sin स्क्वेअर θ/2. निदान लाज वाटली असं आता आहे की नाही, अरे लाज वाटली का नाही. 1 + cos A अपॉन, अरे बरोबर आहे का नाही. दिस इज इक्वल टू, आता तो डिवाइड बाय जो 2 आहे का नाही, त्याला आपण बाहेर घेऊया का, जरा बरं दिसेल ते. अरे सॉर नो, आतमध्ये काय राहील बेटा, A इन ब्रॅकेट 1 + C इन ब्रॅकेट 1 +, मी काय केलं हे, कोसाईनच्या रूलमध्ये मोठा फ्रॅक्शन आहे. अरे सॉर नो, सिम्प्लिफाय करायला सोपं पडेल ते. हे 1/2 बाहेर ठेवा, तो जो छोटा a आहे वी विल कीप ॲज इट इज. 1 + बोला cos C A² + B² मायनस प्लस छोटा c आणि इकडं 1 + हां बोलो नेक्स्ट स्टेप. येईल आहे कॅन्सल, ते 1 नाही का तिथं. हां पहिले काय करावं लागेल, 2AB + A² + B² डिवाइडेड बाय 2AB, हां प्लस प्लस नेक्स्ट स्टेप. आता A आणि A कॅन्सल, C आणि C कॅन्सल, आणि ऑटोमॅटिक तुम्ही पाहिला असेल तर बेस काय झाला, सेम. इज इक्वल टू 1/2 बेस आला बेटा 2B. मग लिहा त्या टर्म्स, कशाला लिहा, सरळ सरळ बेरीज करा वरती. 2AB 2BC ॲज इट इज, बरं लिहू आपण, चला हां. 2AB + A² + A² + B², चला ॲडिशन करत चला. इट इज + 2BC + B²
प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मायनस असं साईन चेंज झाले असते, नाही येत, आपण सरळ सरळ लिहिले. काटाकाटी तो होगी सर. मायनस सी स्क्वेअर आहे तर याला कोण खाईल? प्लस सी स्क्वेअर. हा प्लस ए स्क्वेअर आहे, याला कोण खाईल? मायनस ए स्क्वेअर. आता कोण उरलंय? बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. चला अजून थोडं सिम्प्लिफाय करू. हां 1/2 तिकडं 4b करून टाकूया, आहे का नाही? खाली 2ab आणि 2bc, ह्या दोघांमध्ये 2b कॉमन निघाल तर आतमध्ये राहील a प्लस सी. तिकडं लॉजिक आहे, कळतंय का? 2b आणि आतमध्ये 2b आणि आतमध्ये a प्लस सी. बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज 2b स्क्वेअर. खाली बेदूने 4 आणि खाली कोण आहे बेटा? b. 2b इन ब्रॅकेट a प्लस सी, तर a प्लस सी होता 2b. सो 2b और नॉट 2b इज द क्वेश्चन अपॉन 4b. 2b इंटू 2b झाला 4b स्क्वेअर. 4b स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर झाले अपॉन 4b. हा बी गेला स्क्वेअर मधला, एक जण गेला. बेत्रिक 6 आणि बेदुने 3b अपॉन 2. हां बरोबर आहे ना? अरे कोण उरलं? 3b अपॉन 2 उरला ना. 3b अपॉन 2. सीटचा क्वेश्चन आहे, छोटी मोठी मिस्टेक अरे नजर चुकीने सुद्धा सम चुकू शकतं. लक्षात आलंय का सगळ्यांना? सोपा होता नाही क्वेश्चन? ट्राय टू फोकस ऑन द लॉजिक. ही छापाईने लिहून घेणं इम्पॉर्टंट नाही. सीईटी मध्ये इम्पॉर्टंट काय बेटा? प्रत्येक क्वेश्चनचं लॉजिक. यू टू अंडरस्टँड द लॉजिक. लॉजिक काय होतं? एपी दिलेला होता, पाय त्याची गरज कुठं पडली मध्येच. एपी मधल्याला डबल काय? 2b. एक्स्ट्रीमची ॲडिशन ए प्लस सी. इथं आपण वापरल्या जुन्या आयडेंटिटीज, हाफ अँगल फॉर्म्युले, राईट? नेक्स्ट, the angles of the triangle are in the ratio 5:1:6. then the ratio of smallest side to the greatest side. पहा सिंपल क्वेश्चन आहे, घाबरायचं काही कारण नाही. सगळ्यांना माहिती आहे ज्याच्या समोरचा अँगल छोटा त्याच्या समोरची साईड छोटी, ज्याच्या समोरचा अँगल मोठा त्या समोरची साईड मोठी. आता रेशो ऑफ द साईड लहानपणे आपण हे क्वेश्चन केले. आपण काय करायचो? 5x प्लस, अरे काही कॉमन मल्टिपल घेतो का नाही आपण? माझा त्या 5:1:6 दिलेल्या असतील अँगल्स, तर आपण काय करायचो? एकाला म्हणायचं 5x, एकाला म्हणायचं 1x. अरे पटकन बोल, झेपा की नाही झेपा? हां मग 5x प्लस x प्लस काय असते? 5 आणि 1 6 विधूने कॉमन मल्टिपल किती आला? 15. आता मला तिन्ही अँगल भेटतील का नाही? चला यांना म्हणा ए बी सी. अँगल ए किती आला बेटा माझा? 15 डिग्री. चला अँगल बी किती आला? 5x 15 अँगल सी किती आला? 6x. आहे की नाही? बर ॲक्च्युली हा ट्रायंगल कसा आहे लक्षात आलं सगळ्यांना? इट इज राईट अँगल ॲट सी. इट इज राईट अँगल ॲट सी. ठीक, आपल्याला त्याचं काही घेणं नाही. रेशो म्हणतायत स्मॉलेस्ट साईडचा टू द ग्रेटेस्ट साईड. हु इज द स्मॉलेस्ट साईड ओव्हर हिअर? कॅपिटल एच्या समोरची. अरे तुमच्या इथं लक्षात आलं ना? ॲक्च्युली हा जो ट्रायंगल आहे बेटा तो कसा आहे रे? ये डायग्राम गलत थी, ये तो सही है भाई. अँगल सी इज 90. आता उरले दोघं, तर तुम्ही याला म्हणा ए आणि याला म्हणा बी. सो ए इज 15 डिग्री आणि बी किती आलेला आहे बेटा? योगाने डायग्राम बऱ्यापैकी मॅच झाली. हा थोडासा मोठा आहे. ठीक, आता विषय काय चाललाय? कॅपिटल ए समोरच्या साईडला काय लिहितो बाळा आपण? छोटा आहे. कॅपिटल बी समोरची छोटा बी, कॅपिटल सी समोरची स्मॉल सी. व्हॉट आर दे आस्किंग? रेशो ऑफ स्मॉलेस्ट साईड. बेटा आपली स्मॉलेस्ट कोण झाली? सगळ्यात छोटा अँगल 15 आहे, म्हणजेच कोण रे बाळा? हा. ग्रेटेस्ट कोण झाली?
बोलना पटकन. सी. So what are they asking? They are asking about छोटा ए छोटा सी. तो फिर कैसे निकाले? लागले हँग वाणी पाहिला. अरे ए कॅन बी रिटन ॲज, अरे बोंबल ना, अँड सी कॅन बी रिटन ॲज. कुठून आलं रे हे? साइन रूल पासून आलं. तो के से के हट गया. लिहा काय नाही लिहिला काय? मग साइन ऑफ ए, अरे व्हॉट इज ए? 15. साइन ऑफ सी, साइन ऑफ 15. करेक्ट. आता हे पाठ पाहिजे, आपण त्या दिवशी केलं तर आठवतंय का? √3 - 1 अपॉन काहीच मन इतकं मोठं आहे. तिनातून एक गेला 2. निबार रेम ठेवले पाहिजे 2-2 टाईम. मॉर्निंग इव्हिनिंग, मॉर्निंग इव्हिनिंग, असे घुमेत काही. √3 - 1 अपॉन 2√2. लक्षात ठेव, जी साईन 15ची व्हॅल्यू आहे ती कॉस कोणाची आहे? जी साईन 15ची आहे ती कॉस 75. कारण साइन 90 - थीटा इज कॉस थीटा, कॉस 90 - थीटा इज साइन थीटा, tan 90 - थीटा इज कॉट, कॉट 90 - थीटा इज tan, सेक 90 - थीटा इज कोसेक, कोसेक 90 - थीटा इज. हां, लक्षात ठेव, ही साइन 15 आहे म्हणजे कॉस 75 आहे. ठीक आहे ना. डिवाइडेड बाय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 90? इट्स 1. झालं आन्सर. √3 - 1 अपॉन 2√2. कधी कधी डायरेक्टली आन्सर नाही येणार, तर कधी कधी रॅशनलायझेशनची गरज पडू शकते. ध्यान से देखो भाई. हाच क्वेश्चन ते काय करू शकत होते रॅशनलाइज पद्धतीने. अरे न्यूमरेटर रॅशनलाइज √3 + 1 अपॉन √3 + 1. अरे होऊ शकत होतं, कळतंय का? सो तुमचा आन्सर आला मॅच नाही होत म्हणजे तुम्ही चुकीचे नाही. मे बी रॅशनलायझेशनची गरज पडू शकते. आता सी ई टीमध्ये ही व्हॅल्यू सगळ्यांनी पाठ करा. कोणती? हां, मी द्यायचं काम करतो आणि मी फक्त ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या हातात दुसरं काहीच नाही ठेवलं. साइन 15 डिग्री, √3 - 1 अपॉन 2√2. मग कॉस 15 डिग्री कसा लक्षात ठेवायचा? जो मायनस आहे त्याला फक्त काय करायचं? बर. कॉस साइन 15 म्हणजे पटकन बोल. कॉस 75 आणि कॉस 15 म्हणजे साइन 75. मग एखाद्या क्वेश्चन मध्ये तुला साइन 75 लागला, तू फक्त 15च्या पाठ आहे तिकडून फिरून घ्यायचं, पटकन सांग आलं की नाही का आलं. सो ह्या व्हॅल्यूज सीईटी साठी 2 पाठ पाहिजेत. तुम्ही आजचे दिवस ट्राय करणार, 4 दिवसांनी विचारलं का तुम्ही मोकळे होणार. बरोबर आहे का नाही? tan 15 विचारत काय करायचा? √3 - 1 अपॉन √3 + 1. अरे बाकी सगळे निघतील ना साइन कॉस नाही. काही कळत आहे का नाही? चला नेक्स्ट वाचा. इफ अँगल थीटा 0 to 2 पाय, पटकन तो लक्षात आलं पाहिजे. एक राउंड आहे. सॅटिस्फाईज बोथ द इक्वेशन्स टुचुक अँड टुचुक. थीटा इज इक्वल टू काही काही निसते टुळू टुळू बघा त्या रे, टुळू टुळू. अरे मला सांग, हा 0 आहे, हा पाय, एक राऊंड मारला तर 2 पाय इथपर्यंत अँगल आहे. हा पहिला मुद्दा. इज दॅट ओके? ओके. ते काय म्हणतात का दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करते की ज्याच्यामध्ये कॉट थीटा √3 आहे. नीट आहे का बरं का? कॉट थीटा काय रे बेटा? अँड √3 + सेक + 2 म्हणजे तिथून सेक काढून घे बरं. बोलना पटकन. -2 अपॉन, बरोबर आहे. ते म्हणतायत थीटा काढा. सीईटीचा क्वेश्चन आहे. 2 ऑप्शन आहेत बेटा याच्यामध्ये. कोणते कोणते? पहिला म्हणजे थीटाची व्हॅल्यू π/6 टाका, चेक करीत राहा. अरे बरोबर आहे का नाही? अरे बघ ना राव, थीटाला टाकून दे ना π/6. तो कॉट आहे. कॉट म्हणजे 1/tan. कळतं ना सगळ्यांना? मला सांगा, tan π/6 काढा. 1/√3. उलटा गेला का कॉट? बसला का नाही? येस सर. मग ऑप्शन बरोबर आहे का? नो सर. तिकडे चेक करणं गरजेचं आहे. अरे सॉरी ना बेटा. थोडक्यात काय, थीटाची व्हॅल्यू घे, दोन्हीकडे टाक, असं चेक करत बस. त्याच्यापेक्षा टाइम सेव्हिंग एक मेथड आहे. कोणती रे? ऑल स्टुडंट्स टेक कॉफी.
कळलं एक सगळ्यांना? मला सांगा, हा जो कॉट आहे, तुम्ही थिटा काढायला चालले, अरे सर नो बेटा मला सांगा, थिटा यांच्यापैकी कोणीतरी एक जण आहे, कोणतरी एक जण आहे, अरे तो कोणतरी एकाच क्वार्टरमध्ये असेल ना. हा कितव्या क्वार्टरमध्ये? फर्स्ट. पटपट बोल जरा, हा कुठे आहे? अरे पाय बाय 6 30 30 गुणिले 7 210, तिसऱ्यात आला ना तो. पटपट बोल जरा, हा कुठे आहे? तिसरा पाहिजे 150. दुसरा, अरे काय घुमेवानी करते, बोल ना पटकन, हा कुठे आहे? अरे काय झाळमटलेली पोरं आहेत राव. हा कितवा क्वाड्रंट आहे? फर्स्ट. हा किती झाला? पाय बाय 6 30 30 गुणिले 7 210 180 पुढे गेला. कितवा आला हा? तिसरा आला. हा हा कुठं आला? तिसरा पाचशे 150. हा आला सेकंड क्वाड्रंटमध्ये. हा आणि हा आला, आता ऑब्वियस आहे 1 3 2 गेला म्हणजे कोण उरला? नुसते घुमेवानी पाहू राहिले काही काही. 4 क्वाड्रंट आहेत का नाही? उत्तर तर कोणतरी एकच आहे का नाही? अरे बाळा मग शॉर्टकट वापर ना. कॉट थिटा पॉझिटिव्ह आहे आणि सेक थिटा निगेटिव्ह आहे, असं एकाच ठिकाणी होईल ना? डबल डबल कुठं होईल? मग कोणता क्वाड्रंट आहे? ऑल स्टुडंट टेक कॉट पॉझिटिव्ह तिसऱ्यामध्ये, ठीक आहे, आणि सेक निगेटिव्ह, बात बन गई. ही मेथड सोपी होती का नाही? हा काही काही बसले टाकीत. हा ना अलाइड 8 पाय. अरे इट विल बी टाइम कन्झ्युमिंग. सीईटी मध्ये वी हॅव टू बी टाइम सेविंग. हा पुढे. tan इनवर्स ऑफ x प्लस 2 प्लस tan इनवर्स ऑफ x मायनस 2 मायनस इज इक्वल 0 व्हॅल्यू ऑफ x. पटकन डोकं लाव, काय करता येईल, नाही तर मग मी लावतो माझं. काय करायला पाहिजे असं वाटतं तुला? थोडे इंतजार का मजा लीजिए. एकदम बसावंच वाटतं सर. छान. तुमचा दणका चाललेला आहे. काहीच नाही. अरे काय येडे आहेत. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय नाही का फॉर्म्युला सरळ सरळ? अरे आहे का नाही? अरे मग ते सिम्प्लिफाय कर, इक्वेट होईल ना ते दोन्ही. बोल पटकन. टॅन इनवर्स, बोल पटकन. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन ठीक आहे. मायनसला पुढं जाऊन देऊ का आपण? अरे ते मायनस आहे, पलीकडे गेल्यावर काय झालं? प्लस. मला सांग, अलीकडे टॅन इनवर्स, पलीकडे टॅन इनवर्स. यू कॅन ॲक्च्युली इक्वेट. हां मग एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 प्लस 2 मायनस 2 झाले. वरती किती आला बेटा? अपॉन 1 मायनस ए प्लस बी ए मायनस बी. किती आलं बेटा? ए स्क्वेअर मायनस. अरे कळतंय का? त्याला ब्रॅकेट टाकला बिकॉज मायनस साइन इज व्हेरी. पलीकडे किती आलं बेटा? 1/2 बेदुने ते झालं 4x 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस 4. बरं ठीक आहे, काढायचा एक्स आपल्याला. क्वाड्रेटिक होईल, बाकी काही नाही. हां मायनस एक्स स्क्वेअर अलीकडे आला प्लस एक्स स्क्वेअर झाला. बरं डावीकडे कोण आहे बेटा? प्लस 4x. हा 1 आणि ते 4 5 अलीकडे आल्यावर व्हेरी बेसिक सीईटी. आता हे 1 गुणिले मायनस 5 गुणाकार पाहिजे निगेटिव्ह. 5 1 5. पटकन सांग मजा आली का नाही? येस सर. चेंज द साइन्स अँड विल गेट द आन्सर्स. म्हणजेच एक्स इज इक्वल टू -5 अँड एक्स इज इक्वल टू +1. सीईटी आहे. पटकन सांग, का आले का? परत सांगतो. जेव्हा एक्स स्क्वेअरचा कोफिशियंट 1 आहे, तुकडे पाडायचे, चेंज द साइन and you have got the roots. मोठ्याने बोल. चेंज द साइन, you have got the roots. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ एक्स, चला -5 आणि +1 पैकी काहीतरी एक असेल, आहे ना? हे काय 1 बात खतम. कारण दुसरी काय होती -5, त्याला काही लिमिट. अरे काय आलं की नाही का आलं? ठीक. चला पुढे. एक्स वाय जेड आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सार्थ पटकन सांग मला. हां मधल्याला डबल करायचं. चला पुढे नेक्स्ट. टॅन इनवर्स टॅन, ते पण एपी आहे. हां बोल पटकन, बोल ना पटपटा. 2 टाइम्स हां
पहा बरं पोरं हुशार झाले का नाही? यस सर, आम्ही कॅल्क्युलेटरच्या क्लास जातो सर. हुशार होणार ना? नो सर? मग चला, दोन्ही एपी मध्ये तर आपण दोन्ही एक्सप्रेशन मांडले. पुढे काय म्हणतात हे? वेअर एक्स इज एक्स झेड ग्रेटर दॅन 0. हां, त्यांनी बघ काय दिलं, एक्स झेड लेस दॅन 1. म्हणजे काय करू? पाय प्लस करू. हां, डोक्यात ठेवायला किती सिंपल दिलं. ग्रेटर दिला तर पाय प्लस कर, नाही दिला तर नॉर्मल फॉर्म्युला वापर. मग तो लगा दो. हा बोला, टॅन इनवर्स. शाबास. एक्स प्लस झेड अपॉन. चला, अलीकडे कोण आहे बेटा? 2 टाइम्स, काही अडचण नाही. एक्स प्लस झेड कोण आहे? 2y. अरे समजे की नाही? इथं टाकून दे ना. एक्स प्लस झेड इज. बर, पुढे टॅन इन 2 टाइम्स देन. आणि इकडे काय म्हणता येतं रे आपल्याला? अरे क्वेश्चन आपण ऑप्शन नाही पाहिले तर आपण खेळ रहे थे. तर आता आपल्याला ऑप्शन्सकडे यायचं. तर ऑप्शनमध्ये काय दिसतं रे बेटा मला? एक्स वाय झेडचा रेशो दिसतोय किंवा रिलेशन दिसतंय, बरोबर आहे का नाही? बर, मग आपण खेळना सुरू करेंगे. हे ॲप्लिकेशन तिकडे केलं आहे म्हणजे आता खेळ फक्त इथपर्यंतच मर्यादित आहे, बरोबर आहे का नाही बेटा? 2 टाइम्स टॅन इनवर्स वाय, तो आपण करेंगे बेटा टॅन इनवर्स वाय प्लस टॅन इनवर्स वाय. अरे समझे कि नहीं? अपन इसको लिखेंगे डबल ए म्हणजे टॅन इनवर्स वाय प्लस परत फॉर्म्युला लावा. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय म्हणजे वाय प्लस वाय अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर विल बी. चलो नेक्स्ट, डिस्काउंट y प्लस वाई का आला रे बेटा? 2y. तो क्या ये भी 2y इसके साथ हट जाएगा? म्हणजे बाळा 1 मायनस एक्स झेड इज इक्वल टू 1 माइनस वाई स्क्वेयर. हे पण 1 माइनस, ते पण 1 माइनस. तो क्या प्यारे बच्चों अपन लिख सकते हैं वाई स्क्वेयर हुआ एक्स जेड. अरे बरोबर आहे का नाही? एक्स वाय झेड आणि हे अँगल आहेत, शिवाय वाय स्क्वेअर एक्स झेड आहे. आता तुला थोडी 11वी आठवायला पाहिजे होती. आता तरी तुला 11वी आठवायला पाहिजे. हा, दे आर इन जीपी. भरती राहू दे. हा, वेदांती जीपी म्हणजे मजा आएगा ना बेड. ऋतुजा जीपी म्हणजे सर मी 11वी नव्हते. पोर्शनच डिलीट झाला पाहिजे महाराष्ट्र सीईटी सेल मधून. ज्ञानेश्वरी जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग आता इथं मी गरिबी लिहितो. जीपी एक्स वाय झेड हे कसे देत? जीपी. एपी आणि जीपीत काय फरक आहे बरं? किती प्रोग्रेशन शिकलो आपण? एपी म्हणजे, जीपी म्हणजे, एचपी म्हणजे. एपीचा अर्थ डिफरन्स कॉन्स्टंट आहे की नाही? हा, जीपीचा अर्थ रेशियो कॉन्स्टंट. जीपीचा अर्थ कॉमन रेशियो सेम आहे का नाही? एचपीचा अर्थ हिंदुस्तान पेट्रोलियम. एचपीचा अर्थ रेसिप्रोकल्स ऑफ एपी. अरे आलं का लक्षात? आता मला सांगा एक्स वाय झेड जीपी देत तर रेशो कसा असतो बेटा? पुढचा अपॉन मागचा. मस्ट बी इक्वल टू पुढचा अपॉन आणि मग तुला भेटतं वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स झेड. अरे भाई समझे कि नहीं समझे? तो फायनली काय म्हणूया? दिस इम्प्लाइज, हे म्हणा नाही तर हे म्हणा,
काय जीपी, दिस इज जीपी ऑफ एक्स वाय झेड. कोणता ऑप्शन जीपी इंटरप्रिट करतो? अरे सरळ सरळ हे करतो ना. अरे वाय बाय एक्स ते तीन इक्वल आहेत तर रेशो काय येईन? सेम. खाली काही पाहिजे गरज आहे का? नेक्स्ट सांगा बरं काय करायला पाहिजे. आम्हाला फक्त एक कळायला लागलंय भाऊ सर, इथून पहिले पळून जायला पाहिजे, इतकं डोकं जाम झालंय. हां काय करायचं? टॅन ऑफ साइन तुम्हाला म्हणलं मी आतून सुरू करायचं नेहमी. अरे सर ना बेटा ठीक आहे. कोण दिला? एक्स 0 to 1/2 आहे. ओके. आणि दिस इज ओके. स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² पाहिलं तो लक्षात आलं पाहिजे एक्सला साईन किंवा कॉस्ट टाकणं गरजेचं आहे. अरे बरोबर आहे नाही? कारण फंडामेंटल कामात येईल. मला सांगा बाहेर कोण आहे बेटा? साइन इनवर्स. आत कोण येणं गरजेचं आहे? साइन. तो आपण क्या करेंगे बेटा? एक्स को पुट करेंगे. साइन चालेल का कॉस्ट चालेल? दोन्ही चालेल बसले. त्याचं रिझन काय आहे? तुला पुढच्या 2 स्टेप आठवायला पाहिजे. खाली कोण आहे? √2. अरे दोन्हीकडे 1/√2 गेलो कंपाऊंड अँगल नाही का आलं? अरे का आलं की नाही? हां तर साइन थिटा इकडे बघ ना, तुला आठवायला पाहिजे ना. हे साइन थिटा जर केला तर इथं काय होईल? कॉस थिटा. साइन थिटा √2 प्लस कॉस थिटा √2 म्हणजे 1/√2 साइन थिटा प्लस 1/√2 कॉस थिटा. बात बन गई. अरे का आलं की नाही का आलं? हां मग पुट एक्स इज इक्वल टू किती जणांना कळले? हातवरती करा रे. ते सीईडच्या ट्रॅकवर आहेत. बाकीच्यांना जगातला कोणताही देव सीईडच्या ट्रॅकवर आणू शकत नाही, कारण इथं वेळेचा लय मोठा मॅटर आहे. चला पुट काय टाकलं बेटा? एक्सला आपण साइन थिटा. ठीक आहे. मग आता दिस इज इक्वल टू इथं सोडत तुला आपण टॅन ऑफ साइन इनवर्स. आतमध्ये एक्सला काय टाकलं बेटा आपण? सरळ सरळ पुढं हे करूया का? प्लस साइन थिटा अपॉन पटकन मला सांग, हे झेपला का डोक्यावरून गेलं? हे बघ लई सावकाश चाललं तर ज्याला काही कळत नाही त्याला तसं काही कळणार नाही बेटा. इथपर्यंत आलो का नाही? साइन इनवर्स एक्स मग आपण असं म्हणूया का? दिस इम्प्लाइज असं म्हणूया का? जल्दी बोलो भाई. इट हॅज टू बी थिटा. बरोबर आहे की नाही? म्हणजे तर साइन इनवर्स एक्स याला आपण काय लिहू बेटा? मायनस थिटा आणि हा ब्रॅकेट. दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स आहे. हा सीईटीच्या दिवशी तुला डायरेक्ट कळायला पाहिजे. साइन ए कॉस बी. साइन ए 1/√2 म्हणजे कॉस बी. पण मी ते लिहितो इकडं बघ. इकडं बघ साइन इनवर्स साइन थिटा बेटा 1/√2 ला काय लिहू आपण? कॉस 5/4 आहे की नाही? प्लस कॉस थिटा साइन आणि सबट्रॅक्टिंग थिटा. दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजेच काय रे बेटा? साइन ए प्लस बी म्हणजेच कोण रे? आणि मायनस साइन इनवर्स आणि साइन झाले कॅन्सल. थिटा प्लस π/4 मायनस थिटा उरला होता. अरे सॉरी ना बेटा. थिटा प्लस π/4 मायनस थिटा आणि प्लस थिटा पण गेला. टॅन इनवर्स ऑफ द π/4 सार्थ किती झाला? अरे काल नाही काल? इंटरेस्टिंग क्वेश्चन होता का नाही? ह्याच टाईपचा आपण अगोदर केला होता. आता दुसरा सोपा वाटला का नाही? वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम इनसाइड. तर आतून सोडवायला आपल्याला लॉजिक सापडलं. त्यासाठी फॉर्म्युले पार्ट असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट इन ट्रायंगल ABC अँगल बी अँगल सी AP. मग अशीच बोललो तुम्ही साइड CP मध्ये असल्या नाही तर अँगल असले लॉजिक सेम आहे. पटकन सांग मी काय लिहू बेटा? 2 टाइम्स B इज इक्वल टू A प्लस C और हम कारखेले के चेले हैं तो आपण डायरेक्टली बोलेंगे B 60 डिग्री. कसं? इथून पुढं हा वेळ घालवायचा नाही. मला सांगा मॅथमॅटिकली मी करेक्ट आहे का? पटकन मला सांग.
एकदम फास्ट मध्ये सांगा, एम आय मॅथमॅटिकली करेक्ट? येस सर. इकडे बी ॲड बी केला, तिकडे बी ॲड बी केला. सो बाळा 2b + b इज इक्वल टू, पाहिली आहे ना? हां, मग बी किती आला रे? जाऊ दे 60 आपलं 180. अरे कळतंय का? मग तुला लक्षात राहील, सोपं जाईल. म्हणजे बी किती आला बेटा? 60 डिग्री. म्हणजेच पाय बाय. काही इथं कन्फ्युजन, काही मध्ये 6 आली तर त्याला π/3. चला पटकन सांग मला, कळलं का? मग तुला इथून पुढं जर अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर इन एपी जर बोलले तर ले शपथ अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, तर तू कहेगा अँगल बी इज 60. अरे झेपा की नाही? काय शिकवलं तुला मी आज सीडी दिवशी? अँगल्स एपी म्हणले डायरेक्ट म्हणायचं बी इज 60. अरे इज दॅट ओके? ठीक आहे सर, इथपर्यंत कार्यक्रम ओके. पुढे म्हणतात लेंथ ऑफ द टू लार्जर साइड्स आर 10 युनिट्स 9 युनिट्स रिस्पेक्टिवली. दोन लार्जर दोन लार्जर म्हणजे एक स्मॉलर. समजे की नाही समजे? मला सांगा बालमित्रांनो, एक अँगल तर 60 है का नहीं? एक एंगल 60 है क्या नहीं? तो भाई जायज़ बात है. बाकी जो दोगे 60 तो नहीं होंगे. एक बड़ा होगा, छोटा होगा. सो बेटा लार्जर आणि स्मॉलर आपण एक असा ट्रायंगल घेऊ, ठीक आहे ना? हा थोडासा मोठा दिसतोय, हा झाला लार्ज. लॉजिक कळतंय का नाही? जल्दी बोलो बाळा. तो स्मॉलर जर झालेला असेल तर कॉमन सेन्स टू लार्जर, एक हा आणि एक हा झाला. झेपा की नाही झेपा? परत एकदा 60-60-60 म्हणजे बॅलन्स. एक जण 60 आहे, एक जण 60 आहे, छोटा मोठा है, एक लार्जर आणि एक स्मॉलर. स्मॉलर को हटा दीजिए, याच्या कंपॅरिझन मध्ये हे दोघं लार्जर झाले. अरे काल नाही काल? मग ते म्हणतायत का बा त्या दोन साइड्स कोण आहेत रे बेटा? 10 and 9. आता इथे इंटरेस्टिंग आहे, आपल्याला हा माहिती आहे 100% कोण आहे बच्चा? बी. उरलेल्या दोघांची नावं देऊन टाका ना. याला ए म्हणा आणि याला सी म्हणा. इज दॅट ओके? नाव दिस विल वर्क. कारण की सीच्या समोरची छोटा सी, कॅपिटल ए समोरची छोटा ए, कॅपिटल बी समोरची छोटा बी. मग ते म्हणले होते की त्या दोन लार्जर 10 आणि 9 आहेत. सो बाळा समोरच्या बोलल्या ना, मग बेटा ए आला 10. अरे एक घे ना, एक लार्जर ही लेंथ ऑफ टू लार्जर साइड्स. जो अँगल मोठा त्याच्या समोरची साइड मोठी, एक ए घेऊ आपण. दुसरा लार्ज आपला हा आहे. अरे सॉरी ना बेटा, मग याला काय म्हणू बेटा आपण? 9. हात वरती करा, किती जणांना का आलंय? बस हमको इग्नोर करना था सी, क्योंकि हमने डिटेक्ट किया था कि इट इज स्मॉलर. ठीक है ना? मग आपण ए आणि बी घेतले, 10 आणि 9. हे लॉजिक वापरायचं. देन द लेंथ ऑफ थर्ड साइड. बाळा तिसरी साइड म्हणजे कोण काढायचं रे आपल्याला? किती घुमून फिरून प्रश्न दिलता. अरे बरोबर नाही? ठीक. मग आता कसं काढायचं मला सांगा बरं सगळेजण. यस प्लीज बोला बोला. तुम्हाला सांगू सांगू मेलो रे. आज ॲक्टिवेटेड होता तेलो रे. त्याने सांगितलं आवाज गेलता. अरे कळलं का? हां, आवाज आलेला आहे. चला, छोटा सी काढायचा. इथपर्यंत सगळा खेळ चालू होता. आणि श्रेयसाठी त्याच्यासाठी मूकबधिराज खेळ चालू होता का? आवाजच नव्हता. ठीक. तर मी त्याला सांगतो काय चालली होती गडबड. क्वेश्चन भारी होता हा. तर गडबड ही होती, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये इन ट्रायंगल एबीसी अँगल्स आर इन एपी. जेव्हा पण ट्रायंगलचे 3 अँगल्स एपी मध्ये आहेत असं म्हणतील तर मी तुला काय शिकवलं? लेशपथ अग्निपथ 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 रफकन म्हणायचं B60. अरे काल का? सिक्वेन्शियली एबीसी असेल B60, XYZ असेल Y60. एक जण 100% 60. मग ट्रायंगल काढून घे. एक जण तो 60 आहे सर, एक जण तर 60 आहे. पण ह्या क्वेश्चन मध्ये ते इंटरेस्टिंग काय म्हणले? टू लार्जर साइड्स आर गिवन. काय म्हणले?
टू लार्जेस्ट साइड्स. तो एक चीज तो जायज आहे सर. एक जण 60 आहे तर बाकीचे दोघं 100%, 70 50 असे किती असतील, 80 40 असतील, पण 60 नसतील, नाही तर सगळेच इक्वल होतील. रिझल्ट ओके. मग एक मोठा आणि एक छोटा, या तो बात सही आहे सर. अरे बरोबर आहे. मग दोन लार्जर मध्ये बाळा एक लार्जर अँगल झाला. हे बघ, ज्याचा जो अँगल मोठा त्याच्या समोरची, जो अँगल छोटा त्या समोर साईड छोटी. अरे बरोबर आहे का नाही. सो विषय असा होता की लार्जर समोरची एक लार्जर ए आली, दुसरी मला 100% का आली, सी नाहीये. अरे का लागत दुसरी 100% आली, सी नाहीये, क्योंकि सर तिच्या तुलनेत ही मोठी आहे. रिझल्ट ओके. सो आपण फक्त छोटा अँगल डिटेक्ट केला. ए आणि बी काढून घेतले, सी काढायचा. तो क्या करेंगे बेटा, मला सांगा. आपल्याला छोटी साईड जर सी पाहिजे असेल आणि इन्फॉर्मेशन बी आहे, तो आपण यूज करेंगे बेटा कोसाइन रूल. अरे कॉस बी अप्लाय केला तर जमेन ना. अरे का अलग नाही. हां सांगा बाल मित्रांनो. पण सर आम्हाला पाठ तासला पाहिजे तो पाठ नाही ना मले. कॉस बी इज इक्वल टू अपॉन, हा झाला आपला फॉर्म्युला किंवा रूल. आता हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कन्वर्ट व्हायला पाहिजे. कॉस बी 1 हाफ झाला, झालं संपलं. सॉल्व कसं, कॉस बी म्हणजेच कॉस बल पटकन 60. चला ए स्क्वेअर छोटा ए इट इज 10, 10चा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर. सीचा आपल्याला काढायचा, कशाला एवढं लिहित बसायचं. 10चा स्क्वेअर बोल पटकन. हां प्लस सीचा स्क्वेअर, सी आपला अननोन आहे, मायनस त्या बीचा स्क्वेअर बटे 2 इंटू ए इंटू सी. मग 2 गुणिले ए झाला 20. खाली काय लिहू रे बेटा 20 सी. कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे रे 1/2. बेटा दोनाने भाग दिला तर बेद आहे 20. 100 मधून गेले 81. जल्दी बोलो बोला पटकन. सी स्क्वेअर 100 मधून 81 गेले प्लस 19. 10 सी पलीकडे जाईल. पटकन सांग काय आलं रे हे, काय आलं रे. इथं नाही तेलो रे, नाही त्यांनी सांगितलं असतं. काय आलं हे सी स्क्वेअर, तो प्लस 10 सी अलीकडे आणावं लागेल, प्लस 19 ॲज इट इज ठेवावं लागेल. हा जल्दी बोलो. 19 तो प्राइम नंबर आहे, तो क्या करे 19 आहे का 19, तेवढाच एक ऑप्शन आहे. आता फॉर्म्युला मेथड. चला बोला. मग सी विल बी, तरी बी गरीबी लिहितो मी इथं. 10वीचा पहिला धडा का धड्या. ए एक्स स्क्वेअर त्याला कॅपिटलमध्ये लिहितो आता मी. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स, हां बॉम्बला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बटे ओके. दिस इज गरीबी ऑफ क्लास 10. तो यहाँ पे डाल दो भाई वैल्यूज. आपण काय करूया, बी स्क्वेअर मायनस 4ac एकदा सेपरेट काढू इथं. हां छोटा बी -10 आहे. अरे आहे का नाही, -4. ए इज 1 आणि सी कॉन्स्टंट इज 19. मग किती झालं बेटा आता हे 100 मायनस 76 किती आले 24 आले इफ आय एम नॉट रॉंग. अरे बरोबर आहे नाही. चला पुढे. बी स्क्वेअर मायनस 4 आला, बी आहे, एव्हरीथिंग इज देअर. मग देअरफॉर आपला सी, अरे आपला व्हेरिएबल कोण आहे बेटा छोटा सी. बोला इट इज मायनस बी. आपला बी कोण आहे -10. कळते सगळ्यांना. सो बेटा त्याला काय लिहू आपण +10 प्लस और मायनस आणि रूटमध्ये किती आलं बेटा आता हे डिवायडेड बाय 2 टाइम्स हे आपला हे किती आहे 1 आहे का नाही. सो इट इज 2 विल बी 12 दूने 24 6 चौक 24. सो अपन क्या करेंगे बेटा 10 प्लस और माइनस 2 बाहेर येईल 6 है की नाही. 6 गुणिले 4 ते आलं बाहेर. सो दिस इज इक्वल टू 5 प्लस मायनस. पहा बरं इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन आपलं आलेलं आहे. आणि ऑप्शन्समध्ये एक आहे ना
एक पॉझिटिव्ह आणि एक भारी होता की नाही क्वेश्चन. चला नेक्स्ट आणि लास्ट आहे का नाही, अजून 16-17 2-3 बाकी. चला बोला. कॉस इनवर्स एक्स मायनस कॉस इनवर्स वाय अपॉन 3. मला असं वाटतं याला पार्ट 1 करूया का. ओके सचिन सर पण आणले. ठीक आहे, रिमेनिंग क्वेश्चन्स आपण उद्या घेऊ.